नाशिक शहरात मोबाईल चोरीचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्वच पोलीस ठाण्यांना मोबाईल चोरीच्या आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार नाशिक रोड पोलिसांनी समांतर तपास करत दुपारी 2 मोबाईल चोरट्यांना रंगेहात पकडून कारवाई केली। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांना गोपनीय माहिती मिळाली की किर्लोस्कर डोंगर एकलहरे रोड परिसरात चोरीचे मोबाईल फोन विक्रीसाठी 2 जण येणार आहेत। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी सापळा रचला। पोलिसांनी सुभाष रोड येथील परवेज रतीफ पटेल आणि दाऊद सादिद शेख या दोघांना ताब्यात घेतले। पोलिसांनी या आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून चोरीचे 10 मोबाईल फोन आणि 1 दुचाकी असा एकूण 95,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या कारवाईमुळे शहरातील अनेक मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। ही यशस्वी कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार विशाल पाटील, विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भामरे, अरुण गाडेकर, महेंद्र जाधव, रोहित शिंदे, सागर आडणे आणि योगेश रानडे यांनी यशस्वीपणे पार पाडली। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।